म्हणजे त्यांनी 20 तारखेलाही राहू नये आणि 15 ते 19 पण राहू नये ही ती नोटीस. हा काही गुन्हेगार नाही, याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, पण हा मतदार क्षेत्रामध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारा माणूस आहे. त्याचे अनेक वर्ष त्या भागात गेले, तो लहानपणापासून त्या भागात वाढला आहे. पोलीस कुठल्या अधिकाराने त्याला बाहेर काढतात? भारताचं संविधान काय म्हणतं? आर्टिकल नंबर 19(1)D एन्श्युअर्स द राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. Citizens have the liberty to move within the country, reside in any part of India and settle in any place of their choice. आर्टिकल 19(1)D मोठं का विनाकारणाचं माझी खात्री आहे पटलं म्हणून हे कोण ACP आहेत त्यांची नोटीस महत्त्वाची? कॉन्स्टिट्यूशनवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आणि याच्यावरती कोळेकरांची सही आहे. 91D हा माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, हे राईट टू लिबर्टी आहे, हा माझा फंडामेंटल राईट आहे. ही कुठली पद्धत झाली कार्यकर्त्यांना छळायची आणि सतवायची? हा बाबा 2 मर्डर आहेत, 4 हाफ मर्डर आहेत, 2-4 रेप आहेत, तर ठीक आहे, या माणसावर NC नाही. फक्त मतदारांवर प्रभाव टाकू शकतो, मतदारांना घराच्या बाहेर काढू शकतो असा माणूस आहे म्हणून तुम्ही त्याला सांगाल की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आधी 4 दिवस थांबूच नको? ही पोलिसांची वागणूकच चुकीची आहे. इतकंही राजकीय गुलाम पोलिसांनी होऊ नये. हे पोलिसी राज्य नाही आहे, ही लोकशाही आहे आणि संविधानाने 19(2) प्रमाणे दिलेले अधिकार हे आम्हाला स्वतंत्रपणाने भारतातल्या कुठल्याही भागात फिरण्याचे अधिकार देतात आणि कुठल्याही हद्दीत राहण्याचे अधिकार देतात. आणि कॉन्स्टिट्यूशन सुपरसीड्स एनी पॉवर. कॉन्स्टिट्यूशन ही कोणाच्याही अधिकारापेक्षा मोठी आहे. हे कोण कोळेकर सही करतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केलेलं संविधान मोठं, लोकसभेने राज्यसभेने पूर्ण देशाने स्वीकारलेलं संविधान मोठं की एक कोळेकरांची सही महत्त्वाची? पोलिसांनी आत्ताच आवर्त घ्यावं, नाहीतर आम्हाला काहीतरी वेगळं पाऊल टाकून आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे घडतं आहे ते क्षेत्र बंद करून टाकू संध्याकाळपासून. ह्याच्या मागे कोण आहे माहीत नाही. मर्डरचे आरोपी आमच्या माहितीचे आहेत, नावं देतो, काढा नोटीस. 8 गुन्हे, पॉस्कोचे गुन्हे असलेले आम्हाला माहिती आहेत. या सहीच्या हे सही ज्यांनी केली ना त्यांच्या एरियामध्ये काढता नोटीस. मोक्काचे आरोपी मला माहिती आहेत, पॅरलवर बाहेर आलेत, काढता नोटीस. मी नाव आहे तो देऊन घरी जातो. तीच माणसं दुनियाभर फोन करून लोकांना दमदाटी करतायत, प्रचार करू नका, हे करू नका, ते करू नका. आम्ही शांतपणाने ऐकतो की जाऊ द्या, निवडणुकांमध्ये हे सगळं चालतं. पण पोलिसांचा जर वापर होणार असेल आणि जोर जबरदस्तीने जर तुम्ही आम्हाला घरी बसवण्याचा प्लॅन करणार असाल तर मात्र सहन केला जाणार नाही. ही निवडणूकच आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी करतोय. ही लोकशाहीची हत्या मी ही महाराष्ट्रासमोर ठेवतोय. आम्ही उत्तरही लगेच तयार केलेलं आहे. आम्ही हे उत्तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठवतोय आणि त्याची एक कंप्लेंट आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियालाही पाठवतो आहोत. मी कशाला जाब विचारू? त्यांना अधिकारच नाही आहे. आर्टिकल 19(1)(2)D हा मला अधिकार देतो ना महाराष्ट्रात देशात कुठेही फिरण्याचा, कुठेही राहण्याचा. हे कसे काय मला प्रतिबंधित करू शकतात की मी ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत इथं राहू शकत नाही? मला सांगतील उद्या तुम्ही तुमच्या बंगल्यात राहू शकत नाही. हे पोलिसी राज नाही आहे. हे त्याचा थेट मतदानावर परिणाम होतोय. याचा अर्थ तुम्ही बायस्ड वागतात आणि पोलिसांनी बायस्ड वागू नये असं निवडणूक आयोगाचं हे रेग्युलेशन्स आहेत. कोणाला नोटीस दिल्या जाहीर कराव्यात. आणि 15 नावं अशी देतो ज्यांच्यावर मर्डर केस आहेत, ज्यांच्यावर मोक्का आहे आणि ते दिवस रात्र फिरतायत, दम देत आहेत, लोकांना मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही. तरी आम्ही कंप्लेंट केलेला नाही. पण असं जर होणार असेल तर मात्र आम्हाला उलटं पाऊल टाकावं लागेल
उद्या जर आम्ही हे एरिया बंद करायला सुरुवात केली आणि जर याच्यातनं सामाजिक तणाव निर्माण झाला तर याची जबाबदारी पोलिसांवर असेल. हम लोग ने अभी खोला नहीं है राज, हम सिर्फ इशारे के तौर पर एक नोटिस दिखा रहे हैं. नोटिस कभी भी एक पे रुकती नहीं है, आपको मालूम है. पर मुझे हंसने आ रहा है कि पुलिस ऐसा कर कैसा सकती है. आप किसी को कैसे रोक सकते हैं? कौन सी कानून व्यवस्था है, और वो भी बिना हियरिंग. अरे मेरी सुनवाई तो लो, मुझे सुनो तो, मेरी क्या गलती है मुझे बताओ तो. माझी खात्री झाली आहे. अरे तू कोण? जरी काय कारण असो, तू कोण? माझी खात्री झाली आहे. अरे तुझी खात्री म्हणजे काय, जागतिक न्याय आहे की काय? ये क्या लिखता है इधर? ज्या अर्थी माझी खात्री झाली आहे. अरे तुझी खात्री काही होईल? ये मजाक मस्ती में मत लो पुलिस लोगों को, मैं कह रहा हूं. इसके बहुत बड़े परिणाम हो जाएंगे और फिर हमको लुंगड़ी मत दिखाना कि तुम्हारे वजह से हुआ. हे बघा, हे पोलीस कुठल्याही राजकारणाशिवाय करू शकत नाही. पोलीस हे बळीचे बकरे होत आहेत. पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांनी ताठमानेने सांगायला पाहिजे की संविधानाच्या आर्टिकल प्रमाणे आम्ही कोणालाही प्रतिबंधित करू शकत नाही. तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जर इथे राहत असला आणि त्याच्यावर 2 मर्डर असेल आणि तो जर बेलवर बाहेर असेल आणि त्याने त्याच्यानंतर कुठलाही गुन्हा केला नसेल तर त्याला तुम्ही सांगू शकत नाही की तू या घरात राहू नकोस. तो त्याचा अधिकार आहे. until and unless convicted he is declared innocent. जोपर्यंत त्याला सजा होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही असं संविधानात म्हटलेलं आहे. आम्ही जे सांगतोय ते संविधान सांगतोय आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की यांना संविधानच उडवून लावायचं आहे, यांना पोलिसी राज्यच आणायचं आहे. पोलिसी राज्य आणलं की असं सगळं करायला मोकळे झाले. कुछ भी करो, कानून को फाड़ दो, फेक दो. मग हेच आहे ना, हे संविधान. अरे तुम्ही आर्टिकल्स म्हणजे जो संविधानाचा भाग आहे, आर्टिकल 19(1)D, हा बघा हा 19(1)D निकाल ना. 19(1)D हा संविधानाचा भाग आहे. मी जो वाचून दाखवला तो मी परत एकदा वाचून दाखवतो. फ्रीडम ऑफ टू मूव फ्रीली, आर्टिकल 19(1)D ensures the right to move freely throughout the territory of India. Citizens have the liberty to move within the country, reside in any part of India and settle in any place of their choice. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते कुठेही राहू शकतात असं संविधान सांगत असताना तुम्ही सांगता तुम्ही राहायचं नाही. ही पोलिसी दडपशाही आहे. ही पोलिसी दडपशाही आहे. पोलिसांचा वापर केला जातोय मतदानापासून, किंवा असा अधिकार वापरून मतदान क्षेत्रापासून 5 किलोमीटर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणं हे लोकशाहीला मंजूर नाही आहे. आता तर महत्त्वाचं कामं सुरू झाली. स्लिप वाटणं सुरू झालं, ते पेपर पॅम्पलेट्स वाटणं सुरू झालं, मतदानांच्या घरी जाऊन त्यांना समजावणं सुरू झालं. हे सगळं शेवटच्या 3-4 दिवसातच होतं. म्हणजे याचा अर्थ लोकशाहीमधली ही प्रक्रिया विरोधकांना बाहेर घालून बंद पाडायची. सामदाम दंडभेद हे काय आता, हे ह्याच्यापेक्षा सामदाम दंडभेद काय होऊ शकतो? आणि मी पुराव्यावर बोलतोय. आणि आता आम्ही 15 मिनिटात ह्याची जी अथॉरिटी आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याच्याकडे आम्ही अर्ज पण टाकतो. आम्ही इलेक्शन कमिशनला पण कळवतो. आणि असे अन्याय आम्ही सहन करणारी माणसं नाही. आम्ही लोकशाहीला मानणारी माणसं आहोत. लोकशाही पद्धतीने उद्या जर आम्ही कुठलं बंद बिंदाचा कॉल दिला आणि त्याच्यात जर काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील. बिचारा कलेक्टर काय करणार? सगळे हात बांधून ठेवलेत खुर्चीला त्यांची. ते पेनही वापरू शकत नाहीत, मी काय आदेशही देऊ शकत नाही. अख्ख्या प्रशासनाचे हात बांधून ठेवलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रात. काय करू शकतात ते?
कोकणात देखील नोटीस आल्या होत्या मुस्लिम समाजाला, त्याच्यानंतर आता इथे देखील याला सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्षाचे हा वाटतं कुठेतरी निवडणुका घेऊन असं आहे की निवडणुका या फ्री अँड फिअरलेस झाला पाहिजे, हा साधा न्याय आहे. मोकळ्या वातावरणात निर्भयपणाने निवडणुका झाल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर्समध्ये आहे. तुम्ही तर भयभीत करतात लोकांना. उद्या त्याचे घरचे म्हणतील अरे हा एकटा बाहेर जाईल, ह्याला कुठेतरी मारून टाकेल, चला नवरा बायको आई बहीण चला लॉक लावा घराला, चला 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 निघूया आपण इथनं. हे भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे. नाही, इंडिया आघाडीचा धसका मी म्हणणार नाही. इंडिया आघाडीचा मी धसका म्हणणार नाही, पण ह्याच्यात मूलभूत अधिकार जे आहेत संविधानातले त्याचा पराभव आहे. फ्री अँड फिअरलेस इलेक्शन हे जे तत्व आहे निवडणुकांमधलं, त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली गेली आहे आणि पोलिसांकडनं हे अपेक्षित नाही. हे वातावरण खराब करणारी पत्रकं आहेत. कारण नसताना महाराष्ट्रातलं वातावरण खराब करू नका. तुम्हाला निवडणुका लढवायच्यात लढवा, तुम्हाला रोड शो करायचेत करा, आम्ही काही म्हणत नाही आहे. पण मात्र लोकांना निवडणुकीपासून आणि मतदानापासून वंचित ठेवणे आणि घाबरवणे हे कायद्यात बसत नाही आणि लोकशाही मार्गाने आम्ही ते सहन करणार नाही. एक तरफ भारतीय चुनाव आयोग जिस तरीके से ऐड लगातार कर रहे हैं कि लोग अपने घर से बाहर निकले और वोट करें, और अब वोट का अधिकार जिस तरीके से इनका छीना जा रहा है उसको लेकर नहीं, मैं वही बता रहा हूँ कि आपको किसने अधिकार दिया उनको 15 तारीख से लेके 19 को रात तक तुम घर से बाहर निकलो, इधर से चले जाओ, हमको खर्चा दो ना रहने का, बाहर होटल का खर्चा दो, मैं ताजमहल में भेजता हूँ सबको रहने के लिए. पुलिस ने 1-2 लाख रुपया दे दिया तो मैं अच्छा खाना पीना खिलाऊंगा उनको, दे दो इतना पैसा. अरे जो लोग मतदार जानते हैं कि मैं इसके ऊपर विश्वास कर सकता हूँ, ये मेरे भलाई के लिए कर रहा है जो कुछ करेगा वो, आप उसको ही भगा दे रहे हो. नाही, असं आहे की पक्षभिक्ष ह्याच्यात बघू नका. सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेलं नाही, हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे. मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी 10 लोक दाखवतो ज्यांच्यावर 2 पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत, जे उघडपणाने फिरत आहेत आणि पोलीस काही करणार नाहीत, एकही नोटीस देणार नाहीत. डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का या ठिकाणी? हां, डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का? हे काय, हे डॅमेज करण्याचंच काम आहे. पण त्यांना कळत नाही. हे जेव्हा लोकांपर्यंत पोचेल की हे अशा पद्धतीने वागतायत, तेव्हा लोक ह्यांना डॅमेज करतील की हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चूप बसवण्याचा प्रयत्न करतायत. हे ही नोटीस आहे ना, ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे. कारण का आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे, ह्याचे कमीत कमी 15,000 समर्थक असतील. ते 15,000 समर्थक त्वेषाने बाहेर पडतील. हे काय चालू झालंय? हा किंबहुना जिथेही नोटीस दिली आहे त्या मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटतंय पोलिसांनी घेतलेली. कशाला न्यायालयात दाद मागणार? आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि ह्याला मी माझ्या गाडीत घेऊन फिरणार. बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात. शेवटी आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजेच कायदेभंगाची चळवळ हा आमचा अधिकार आहे. कायदा भंग करू, पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही. जिस तरीके से देश में 4थे चरण का मतदान होगा, उसके बाद उत्तर प्रदेश हो, हैदराबाद, इस तरीके से पुलिस के जो जिस तरीके से कार्रवाई की जाएगी उसको लेकर संशय ऊपर से क्या थाने में भी अभी ऐसा है, हैदराबाद में एक उम्मीदवार जाके औरतों का नकाब ऐसा ऊपर कर रही है, उसको किसने अधिकार दिया था? क्या कार्रवाई की? चुनाव आयोग ने क्या कार्रवाई की? डराया धमकाया जा रहा है भूत के बाहर. क्या कार्रवाई की चुनाव आयोग ने? अजित पवार युतीच्या मेळामध्ये आणि उपस्थित नाहीये. तो अजित पवारांचा आणि त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला काय करायचं आहे?
मुख्यमंत्र्यांच्या बॅगा देखील आज चेक झाल्या. परवा संजय राऊतांनी ट्विट केलं होतं तेव्हा 4 बॅगा दिसत होत्या, मात्र आज 2च बॅगा होत्या. त्या पण हलक्या झाले पोचून झाले हो सगळे, आता काय राहिले पोचवायचे, झाले पोचून. गायब आहे गेल्या काही दिवसांपासून. कोणत्या तुम्हाला समजलं तर मला सांगा, मी कळवीन लोकांना. अजित पवार गायब असताना पवार साहेबांच्या संपर्कात आहेत, कारण पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांचा घसा दुखत होता, त्यामुळे ते हाताला धरलं नाही. ते तुम्ही पवार साहेबांना विचारा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा, माझा काय संबंध नाही. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर लगेचच नरेंद्र मोदींनी घाटकोपरमध्येच रोड शो केला. मुंबईकरांच्या जीवापेक्षा रोड शो महत्वाचा होता का? आणि अनेक ठिकाणी मेट्रो बनवून असं आहे की तुम्हाला मी एक साधी गोष्ट विचारतो, या देशाचे पंतप्रधान हे संवेदनशील असले पाहिजेत. 5 तास रोड शो होता, त्यांनी एकदा तरी दुःख व्यक्त केलं जे मेले त्यांच्याबद्दल? जिथे रोड शो होता तो असा समांतर रस्ता आहे की नाही? लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि आपला हायवे हा समांतर आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांची जी सुरक्षा व्यवस्था असते ते 5 मिनिटात त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचू शकले असते. पण मुंबईवरती का राग आहे ह्या सगळ्यांचा हेच मला कळत नाही. मराठी माणसावरती का राग आहे हेच समजत नाही. गेले नाहीत बघायला. आणि ते होल्डिंग हा स्कॅम आहे. ती जागा कोणाची आहे, त्याची परमिशन दिली कोणी, तिची तपासणी कोणी केली, ते लोड घेऊ शकतं की नाही, त्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही, त्या स्ट्रक्चरचा कोणी सर्टिफिकेट वगैरे दिलं आहे का, ही दिली कोणी जागा, ह्याच्यावरती मी विधानसभेत प्रश्न विचारले, ह्याच्यावरती मी 10 पत्रं टाकली, काहीही उत्तर आलं नाही. मात्र ती जागा राज्य सरकारची असली तरी त्याची परवानगी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दिली गेली असं आरोप केले जातात. ह्या मला सगळं माहिती आहे. मला पोलीस अधिकाऱ्यांना फसवायचं नाही आहे. हे कोणी केलं आहे मला माहिती आहे. हे कुठल्याही मंत्र्यांनी केलेलं नाही. खरे म्हणजे जर खरी जमीन म्हणायची झाली तर ती म्हाडाची जमीन आहे आणि त्याच्यावर सही कोणी केली आहे ते मला माहिती आहे. मी त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेऊ इच्छित नाही. नोटीस बजावलेली आहे. आता माझ्याकडनं कशाला हे सगळे काढून घेता, झालं ना, मी बोललो ना आता जे काय बोलायचं ते. मुंबईमध्ये रोड शो सुरू असताना मेट्रो असेल किंवा रेडिओमध्ये अनेकांना करून ठेवण्यात आलं होतं. आपल्या सुरक्षिततेविषयी आधीच मुंबईकर त्रस्त आहेत, आधीच गर्दीमुळे त्रस्त आहेत, गाड्या वेळेवर सुटत नाही म्हणून त्रस्त आहेत. आणि त्यात त्यांना काल 5 तास एका जागेवर उभं राहिलं आणि नंतर घरी जायला 2 तास लागले. असे 7 तास काल मुंबईकरांचे वाया गेले. मुंबईकरांना वेठीस धरून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही आधीच मुंबईकरांना वेठीस धरलंय. आता हे नवीन. अहो तुम्ही सगळ्या सीट जिंकताय ना, 400 सीटा जिंकतात ना, मग कशाला रोड शो पाहिजे नाही का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, 4 जून नंतर या दोन्ही पक्षातील उरलेले आमदार पुन्हा एकदा पक्षप्रवेश करतील, संपर्कात आहेत असं मोहित तोंबे सकाळी म्हटले. कोण? मोहित तोंबे काय म्हणाले? ते प्रवक्ते कुठल्या पक्षाचे प्रवक्ते वगैरे आहेत का? सर, नमो नमः वचननामा जाहीर करण्यात आलेला आहे. काय नमो नमः वचननामा हा नरेश म्हस्के यांनी जाहीर केलेला आहे. यामध्ये अनेक कामं जी आहेत त्यांनी सांगितलेली आहे, त्यामध्ये काही कामं राज्य सरकार यांनी केलेली आहेत. काय वाटतं मला या वचननामा पूर्ण होऊ शकेल का? आधी महानगरपालिकेत दिलेला वचननामा पूर्ण करा आणि मग लोकसभेच्या गोष्टी करा. सर, म्हणणे मागण्याची याच्यामध्ये काहीच सांगितलेलं नाही पोलिसांनी. तेच आम्ही म्हणतोय. तेच आम्ही विचारतो की तुम्ही त्याला बोलवून सांगितलं नाही की तुला नोटीस देतो, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. एकतर्फी नोटीस काढून त्याला असं घराच्या बाहेर काढण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आणि तो मी आज सांगतो इथे जाहीर, तो पुढचे 4 दिवस माझ्या घरात असेल, तो पुढचे 4 दिवस माझ्या गाडीत असेल. हिम्मत असेल तर माझी गाडी अडवा आणि त्याला उतरवून दाखवा. आणि जेवढे असतील तेवढे आम्ही सगळे त्यांना गाड्यात घेऊन फिरू. हिम्मत असेल तर गाडी अडवून दाखवा. एकतर्फी कारवाई. एकतर्फी ही दादागिरी आहे, घाबरवण्याचं काम आहे.
आणि उलटा तुम्ही अजून प्रक्षोभ निर्माण करतात जनतेमध्ये. जनता तुमच्या ह्याच दादागिरीला कंटाळली आहे. खोटे गुन्हे, खोटे फसवणे, खोट्या तडीपारी काढणे, ह्यालाच जनता कंटाळली आहे. आणि त्याच्यातनं आजपासून एक खोटेगिरी सुरू केली आहे. एका बाजूला कायदा सुव्यवस्था राखायचा असं म्हणतात आणि तेच बिघडून गेले. अहो, निवडणुका या शांत आणि अनफेअर आणि पीसफुल झाल्या पाहिजेत, पारदर्शक झाल्या पाहिजेत, असं निवडणूक आयोगाचं असं स्पष्ट मत आहे, अनरिटन येते. पण अशा भयभीत करणाऱ्या वातावरणात जर निवडणुका होणार असतील आणि ह्याच्यानी एखादा प्रक्षोभ झाला आणि त्याच्यानी एखादा व्हायलन्स भडकला तर त्याला जबाबदार कोण? का म्हणून पोरांनी सहन करायचं की तुम्ही बाहेर जा? का सहन करायचं? हा देश कोणा एकाचा नाही आहे. हा देश समस्त भारतीय नागरिकांचा आहे आणि आम्ही संविधान मानणारी लोक आहोत. संविधानाचं पालन करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.